नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। शिवसेना उद्धव ठाकरे मुंबई के महापौर बंगले में बन रहे शिवसेना सुप्रीमो बाला साहब ठाकरे के स्मारक के पहले चरण का काम पूरा होने के चलते महापौर बंगले पहुंचे थे। इस दौरान उद्धव ठाकरे ने बन रहे बाला साहब ठाकरे के राष्ट्रीय स्मारक को लेकर मीडिया को जानकारी दी। दरअसल बाला साहब ठाकरे का स्मारक बनाने के लिए जब जमीन तलाशी जा रही थी, उस समय मुंबई की कई जमीनों का निरीक्षण किया गया था, लेकिन दादर के शिवाजी पार्क के सामने और वीर सावरकर के स्मारक के बगल में ही मौजूद मेयर बंगले को बाला साहब ठाकरे का स्मारक बनाने के लिए चुना गया। गौरतलब है कि यह मेयर बंगला एक हेरिटेज इमारत है जो समुद्र के किनारे है। बाला साहब ठाकरे का यहाँ से बहुत लगाव था। अटल बिहारी वाजपेयी जैसे नेता यहाँ पर आते थे। निर्णय लिया गया कि यहीं पर उनका स्मारक बनाया जाए। फिर नींव रखी गई और यह काम शुरू हुआ। उद्धव ठाकरे ने बताया कि इसे राष्ट्रीय स्मारक को बनाने के लिए खास तकनीक का इस्तेमाल किया जा रहा है, क्योंकि यह समुद्र के किनारे है और समुद्र के पानी से इसको नुकसान न पहुंचे, इसका खास ध्यान रखा गया है। MMRDA की तरफ से बाला साहब ठाकरे राष्ट्रीय स्मारक को बनाने का काम टाटा कंपनी कर रही है। मिली जानकारी के अनुसार यहाँ पर करीब 250 पेड़ पहले से मौजूद थे। इन पेड़ों को किसी भी तरह से नुकसान न पहुँचाते हुए इसे बनाया गया है। बड़े बड़े गैलरी बनाए गए हैं। यहाँ पर बाला साहब ठाकरे की स्मृतियाँ होंगी, उनके लेख, उनके भाषण, उनके व्यंग्य चित्र, सब कुछ यहाँ पर देखने को मिलेगा, जिसे डिजिटल तरीके से भी तैयार किया जाएगा। स्मारक का काम अभी प्रथम चरण में ही हुआ है। इसका उद्घाटन कौन करेगा, इस सवाल पर उद्धव ठाकरे ने राजनीतिक तरीके से जवाब दिया और कहा, साल 2026 जनवरी में जब बाला साहब ठाकरे का शताब्दी वर्ष बनाया जाएगा, उस वक्त जो सरकार होगी वही इसका उद्घाटन करेगी। फिलहाल महानगर पालिका चुनाव से पहले बाला साहब ठाकरे राष्ट्रीय स्मारक में उद्धव ठाकरे का अपने दल बल के साथ दौरा किया। आइए सुनते हैं क्या कुछ कह रहे हैं उद्धव ठाकरे अपने पिता और सुप्रीमो बाला साहब ठाकरे के राष्ट्रीय स्मारक के पहले चरण के काम पूरा होने पर। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात। काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी आले होते आणि त्यांनी नाही, ठीक आहे, मी त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही। मी या स्मारकाबद्दल पूर्ण जीवनपट आता सगळी उत्सुकता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला, तेच त्यांच्या स्मारकातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल। सगळं म्हणून मी काय म्हटलं की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे, पण ते जर का मी आता तुमच्या समोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल। त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल। टप्पा 2 त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे। आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखी निश्चित करतो आहोत। साहित्यमय त्यांच्याबद्दलचं बाळासाहेबांचं कार्य, फोटो, भाषणं, खूप काय आमच्याकडे आहे। त्यांच्या काही वस्तू सुद्धा आहेत, त्या कशा मांडायच्या, कशा पद्धतीने मांडायच्या, लाइटिंग कसं असेल, या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे। आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषणं असतील, लेख असतील, तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग। मला असं वाटतं पुतळा असेल किंवा नसेल, केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही। तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच, पण परत एकदा सांगतो, बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो। या सगळ्या सूचना तुम्ही द्या, पण स्वागत आहे करू ना, जरा थांबा। म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना, हीच मला नाहीशी नाही करायची, म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते। स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार रहेगी उसको, मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट अमल आंबा यांची आहे। याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते, त्याला लाईन ऑफ साईट मध्ये काही अडथळे येतात कामा नये। समोर उभारल्यानंतर ते दिसलं पाहिजे, आणि जर वास्तू एक तर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच, हे पहिला मी ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही, तसा कायदा पण आहे महापौर बंगल्याला। आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने। मग बाजूला नुसतं इमारती बांधणं आणि काय करणं, त्याच्यापेक्षा मग ही जी जागा आहे, परत मला झाडं तोडायची नव्हती, कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं, निसर्गावरती प्रेम केलं, त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही, म्हणून झाडही तोडायची नव्हती। तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे भूमिगत। त्याच्यामुळे असं भूमिगत कार्य हे याच्या पुढे सुद्धा चालू आहे। अरे आप समुद्र से बाहर आइए ना, इसलिए भूमिगत है, इसलिए ये स्मारक भूमिगत है।
क्योंकि उनका काम ऐसे ही चलता है. नाही मैं आज स्मारक के बारे में कहूंगा. मी असं कुठे काय बोललोय ते नाही, पण असं वाटतंय असं कुठे बोललो. त्यावेळी जे सरकार असेल ते करेल. मी असं कुठे बोललोय की सरकार बदलेल, सरकार आमचं असेल, सरकार यांचं असेल. पण म्हणजे श्रेय तुमचं असेल की त्यांचं असेल, ज्याचं जे असेल ते. मतलब आपकी सरकार आ रही है. ऐसे मैंने कुछ कहा नहीं. मैंने आपका जो प्रश्न था उसको मैंने उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए. मेरा कहने का मतलब यही था, अर्थ यही है कि श्रेय की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए. और खास कर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते. और सरकार होती है. आज भी ये स्मारक का काम सरकार ही कर रहे हैं. हम स्मारक कैसे होना चाहिए, उसमें क्या बात होनी चाहिए, यही सब काम हम देख रहे हैं. सर, अठ्ठावीसचा देखील उल्लेख सुभाष केला. 14 ते 19 मध्ये एक जागा देण्यात आली होती. भाजप देखील जागा देण्यापासून म्हणजे आहे ना. मला मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही. कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे आणि ज्यांनी बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं, ही माझी इच्छा आहे. ठीक आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण कोणाच्या हस्ते होईल याबद्दल बघा, आधी पहिली गोष्ट सांगू का, आता टप्पा 2चा अजून आता टेंडर निघतील. त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडरमध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून याची सजावट होईल. त्याच्यामुळे आता कोणाकडनं हवं काय हवं ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत. पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल. राष्ट्रीय स्तरावरचं स्मारक आहे, त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित देऊ शकतील. बाला साहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं. पण बाळासाहेब असताना एनडीए तर होतं, एनडीए अजून एक संघ आहे, इंडिया पुढीच्या बळक्यावर. त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्या वेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल. बघू ना आपण आता राजकीय म्हणून आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही. नाही मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात. त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात. कारण केव्हा कसं काय होईल, आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतं गोष्टी. ठीक आहे, चला मला वाटतं स्मारकाच्या बद्दल दुसरे काही प्रश्न नाही आहेत. बघा शेवटी हे जे आहे ना हे MMRDAच्या माध्यमातून करते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी आता तर काही सांगू शकत नाही. पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारून नये. आम्ही आता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं आमचं योगदान आम्ही देतो आहोत. तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा. पहिलं भाषण आहे माझ्याकडे आता फोनमध्ये. काही भाषणं मिळत नाहीयेत. कारण ह्याचं कारण असं की पहिल्या मेळाव्याचं भाषण आता सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. मात्र त्यावेळेला आता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते स्कूलवरती रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या 10 वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे, श्रीकांत ठाकरे. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले, मग डिजिटल आले. तर पहिले 8, 10, 15 वर्षातली जी भाषणं आहेत दसरा मेळाव्यातली किंवा इतरत्र, बाळासाहेबांची केवळ दसरा मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं, महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत. गावागावात, खेड्यापाड्यात, शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत. आता ही सगळी भाषणं आम्ही आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाहीत सगळीकडचे. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेलं असेल तर ते द्यावं ही माझी विनंती. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तर धन्यवाद. मला वाटतं आपण हे स्मारक कसं झालेलं ते पाहावं, त्याची पहिला टप्पा जो आहे तो जनतेसमोर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.